नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचं असणारं मराठी व्याकरण रिव्हिजन म्हणून घेत आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टोटल 20 प्रश्न 35 करण्यासह घेतलेले आहेत आणि हे 20चे 20ही प्रश्न आपल्याला मागील वर्षीच्या पोलीस भरती, शिक्षक भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपण हे सर्वच्या सर्व प्रश्न ऍड केलेले आहेत। आणि मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला TCS आणि IBPS पॅटर्न नुसार विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे हा फक्त आणि फक्त मराठी व्याकरण स्पेशल प्रश्नसंच असणार आहे। आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला WhatsApp ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून समुच्चयाला अर्थ दाखविला जातो त्याला काय म्हटलं जातं। या ठिकाणी पहिलाच प्रश्न मित्रांनो, आपल्याला एका प्रश्नाची व्याख्या घेण्यात आलेली आहे। तर पहा, व्याख्या काय आहे, ज्या समासातील पहिलं पद संख्या विशेषण असतं आणि त्यावरून जो समुच्चय आहे त्याला अर्थ सिद्ध होतो तर त्याला काय म्हटलं जातं। तर त्याला म्हटलं जातं, पहा ऑप्शन क्रमांक 4, तर द्विगु समास असं म्हटलं जातं। पहा, द्विगु समासाची ही व्याख्या आहे। यामध्ये पहा, द्विगु समास म्हणजे संख्या आणि दुसरं असतं ते नाम असतं, म्हणजे त्यांचा होणारा काय असतो, समूह असतो। उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर पहा, त्रिमुख म्हणजेच काय, तर त्रिमुख म्हणजे काय, 3 मुखांचा समूह। यानंतर पहा, सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा समूह। हे जे आहे तर पहा, हे मासिक म्हणजे 30 दिवसांचा समूह। हे असे जे शब्द असतात याला म्हटलं जातं पहा द्विगु समास। ही व्याख्या लक्षात ठेवायची आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, अधोरेखित केलेल्या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे। या ठिकाणी वाक्य आहे पहा, रमेशने पेरू आणला। यामधील पेरू हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे। तर पेरू हा शब्द कसा आहे पहा, आपल्याला लिंग ओळखणं सर्वात सोपं आहे। लिंग ओळखणं असलं तर तो, ते आणि ती हे 3 शब्द लक्षात ठेवायचे, यावरून आपल्याला लिंग ओळखता येतं। तर या ठिकाणी तो म्हणजे काय असतं, तर तो म्हणजे असतं पहा पुल्लिंगी, ते म्हणजे असतं पहा नपुसकलिंगी आणि ती म्हणजे असतं पहा स्त्रीलिंगी। तर यामध्ये आपण काय म्हणू शकतो, रमेशने पेरू आणला, कोणता पेरू, तो पेरू, म्हणजेच हे काय असणार आहे, हे पुल्लिंगी शब्द असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। याची मित्रांनो पहा व्याख्या, तर नामाच्या उच्चाराआधी तो, ती, ते यापैकी ज्या सर्वनामाचा उपयोग केला जातो त्यावरून त्या नामाचे किंवा त्या शब्दाचे लिंग ठरवले जाते। तर पहा, तो असेल तर पुल्लिंगी, ते असेल तर नपुसकलिंगी आणि ती असेल तर स्त्रीलिंगी, हे आपले सर्वनाम असणार आहेत। यानंतरचा प्रश्न आहे पहा, सवंगडी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे। पहा, सवंगडी या शब्दाचा सर्वात सोपा आहे, पण हा आपल्याला TCS ची जी TCS पॅटर्ननी म्हाडा परीक्षा जी घेतली होती पहा म्हाडाची, त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर सवंगडी याचा समानार्थात शब्द होतो पहा मित्र। ऑप्शन क्रमांक 1 पहा, सवंगडीला अजून कोणते कोणते आहेत, मित्र, सखा, स्नेही, सोबती आणि सांगाती, हे जे आहेत हे सवंगडीचे समानार्थी शब्द आहेत। यानंतर पहा, शिक्षक हा देखील शब्द आहे। शिक्षकाचे पहा, गुरु, आचार्य, अध्यापक, हे जे आहेत हे शिक्षकाचे समानार्थी शब्द आहेत। आणि मित्रांनो, असेच आपल्याला 300 पेक्षा जास्त जर समानार्थी शब्द पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे, त्या लिंक मध्ये जाऊन आपण तो व्हिडिओ पाहून घ्या, कारण त्यामध्ये आपण सर्वच्या सर्व प्रश्न हे TCS आणि IBPS पॅटर्न मध्ये घेतलेले समानार्थी शब्द घेतलेले आहेत। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न आहे, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ धातूला काय म्हटले जाते। या ठिकाणी सुद्धा एक मित्रांनो व्याख्या घेतलेली आहे पहा, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ धातूला काय म्हटलं जातं, तर त्याला काय म्हटलं जातं लक्षात ठेवा। ऑप्शन क्रमांक 3, तर त्याला धातू असं म्हटलं जातं। हा प्रश्न महत्वाचा आहे, या ठिकाणी धातूला नाही तर इथं हा शब्द असा आहे पहा, लक्षात ठेवा। या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट उत्तरच दिलेलं होतं। तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हटले जातं, तर त्याला म्हटलं जातं पहा धातू। पहा, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द त्याला धातू म्हणतात। त्यामध्ये नाम, वास्तव किंवा काल्पनिक गोष्टीला दिलेलं असलेलं नाव। कर्म म्हणजे काय असतं, वाक्यातील क्रिया सोसणारा घटक असतो। विभक्ती, नामे किंवा सर्वनामे यांच्यात वाक्यातील क्रियापदांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती म्हणतात। ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी अव्ययीभाव समास असलेला पर्याय निवडायचा आहे. पहा, अव्ययीभाव समास, या ठिकाणी अव्ययभाव झाला आहे पण त्या ठिकाणी अव्ययीभाव समास असा शब्द आहे. मित्रांनो, कधी कधी प्रिंट मिस होत असते, त्यामध्ये थोडंसं समजून घ्यायचं आहे. मी तुम्हाला ते देखील एक्सप्लेन करत राहील. तर अव्ययीभाव समास असलेला पर्याय निवडायचा आहे. तर तो आहे ऑप्शन क्रमांक 2. तर गैरशिस्त हा जो आहे हा अव्ययीभाव समासामध्ये येतो. या ठिकाणी कंबरपट्टा हा जो आहे हा तत्पुरुष समास आहे. तोंडपाठ हा जो आहे हा तत्पुरुष समास आहे. विट्टीदांडू हा जो आहे हा द्वंद्व समास आहे. या ठिकाणी पहा, गैर हा फारसी भाषेतील प्रत्यय आहे आणि अव्ययीभाव समासात संस्कृत, फारसी तसेच मराठी भाषेतील प्रत्यय लागतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, जगदीश्वर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. पहा, जगदीश्वर या शब्दाचा संधी विग्रह. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर जगत अधिक ईश्वर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, आपल्याला असेच जर संधी आणि विग्रह असे जर काही महत्त्वाचे शब्द पाहायचे असतील, परीक्षेमध्ये विचारले, तर त्याचा देखील व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्याची लिंक. तुम्हाला त्यामध्ये 100 पेक्षा जास्त शब्द जे असणार आहेत हे संधी विग्रहाचे दिलेले आहेत. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा शब्द आहे पहा, पौर्वात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. पहा, पौर्वात्य शब्दाचा विरुद्ध असणारा शब्द. याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर पाश्चात्य, त्याचाच विरुद्धार्थी शब्द आहे पहा पौर्वात्य. लक्षात ठेवा, पौर्वात्य, पाश्चात्य. अभिमान याचा काय आहे, दुराभिमान. यानंतर पहा, अर्वाचीन आहे, अर्वाचीनचा प्राचीन. अव्यक्त, व्यक्त. अवृत्त, अनवृत्त. हे जे आहेत काही महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि असेच आपल्याला 300 शब्द पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. पहा, कष्ट करून जीवन जगणारे त्यांना काय म्हटलं जातं. हा एक शब्दसमूह आहे, त्यासाठी एक शब्द काय असेल, कष्ट करून जीवन जगणारे. तर त्यांना म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4 श्रमजीवी. पहा, श्रमजीवी म्हणजे काय, तर कष्ट करून जीवन जगणारे. यामध्ये गरीब हा जो शब्द आहे याला पहा निर्धन किंवा रंक. आणि शोषित हा जो शब्द आहे, शोषित म्हणजे काय, तर अत्याचार झालेला असून आपण कोणालाही न सांगणे म्हणजे त्या अत्याचाराला तसंच शोषून ठेवणं, त्याला म्हटलं जातं पहा शोषित. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल पहा, श्रमजीवी म्हणजे कष्ट करून जगणारे. यानंतरचा प्रश्न आहे, वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य पैठण या ठिकाणी होते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय विचारलंय की वारकरी संप्रदायातील असे कोणते संत होऊन गेले की ते पैठण या ठिकाणी होते. तर पैठण या ठिकाणी कोण होते, संत एकनाथ हे पैठण या ठिकाणी होते. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यामध्ये पहा, संत एकनाथ हे पैठणला होते, संत तुकाराम हे देहूला होते, संत जनाबाई गंगाखेडला होत्या, संत कान्होपात्रा मंगळवेढाला होते, संत ज्ञानेश्वर आपेगावला होते, संत नामदेव नरसी बामणी या ठिकाणी होते, रामदास स्वामी हे जे आहेत हे जांब या ठिकाणी होते. हे जे महत्त्वाचे ठिकाण आहेत लक्षात ठेवायचे मित्रांनो. वास्तव्य असा शब्द दिलेला आहे, लक्षात ठेवा. काही काही विद्यार्थी आपले समाधी म्हणून घेतील त्याला, तर ते जे आहे ते वास्तव्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, व्यवहाराचा काळा घोडा या प्रसिद्ध कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे. व्यवहाराचा काळा घोडा हा एक कविता संग्रह आहे आणि तो खूप प्रसिद्ध आहे. त्याचे कवी कोण आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अजीम नवाज राही हे जे आहेत हे व्यवहाराचा काळा घोडा या कविता संग्रहाचे लेखक आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कुत्रे झोपले आहे या वाक्यातील नामाचे लिंग आपल्याला ओळखायचे आहे. यामध्ये नाम कोणतं आहे, तर नाम आहे पहा कुत्रे. तर या ठिकाणी आपल्याला त्या शब्दाचं लिंग ओळखायचं आहे. तर ते लिंग काय आहे पहा, आपण मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं की कुत्रे म्हणजे कोणते, तर ते कुत्रे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल पहा, नपुसक लिंग त्याचं उत्तर होईल. वाक्यामध्ये कुत्रे या शब्दाआधी ते हे सर्वनाम वापरले आहे म्हणून ते नपुसक लिंगी शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो या अर्थाची योग्य म्हण आपल्याला निवडायची आहे. या ठिकाणी एक अर्थ दिलेला आहे पहा आणि त्या अर्थावरून आपल्याला ती म्हण ओळखायची आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो म्हणजे काय, एखादी गोष्ट जास्त केल्याच्या नंतर ती वाईट ठरते म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो अति तिथे माती. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खाली विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे. पहा, चुकीचा पर्याय ज्या 4 जोड्या आहेत त्यामध्ये एक जोडी चुकीची असणार आहे विरुद्धार्थी शब्दांची, तर ती कोणती आहे.
तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 गाव आणि ग्राम ही जी आहे ही मित्रांनो समान अर्थाची जोडी आहे, लक्षात ठेवायचंय। यामध्ये तात्काळ धीमेपणा विरुद्धार्थी आहे, गारठा उष्मा विरुद्धार्थी आहे, जुळवाजुळव मोडतोड हे विरुद्धार्थी आहेत। हे तीनही जे जोड्या आहेत ते विरुद्धार्थी आहेत आणि पहिली जोडी ग्राम आणि गाव ही समानार्थी आहे, म्हणजेच हे आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। पहा, गाव आणि ग्राम समानार्थी आहेत आणि गाव आणि शहर जर असतं तर ही विरुद्धार्थाची जोडी झाली असते। यानंतरचा प्रश्न आहे मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील कर्ता आपल्याला ओळखायचा आहे। पहा, कर्ता कोणता आहे असं वाक्य महत्त्वाचं असतं पहा मित्रांनो, आणि हा प्रश्न देखील आपल्याला TCS पॅटर्न मध्ये विचारण्यात आला होता। खूप सोपा प्रश्न आहे। मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील कर्ता कोणता आहे, तर कर्ता आहे या वाक्यामध्ये मुले। तर मुले कशामुळे आहेत पहा, तर कोण नेमकं फुटबॉल खेळत आहे, तर मुले फुटबॉल खेळत आहेत, म्हणजे कर्ता कोण असणार आहे, कर्ता हे मुले असणार आहेत। ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो। पहा, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर केशवसूत यांना म्हटलं जातं आधुनिक मराठी कवितेचे जनक। यामध्ये मित्रांनो अजून थोडासा घोळ आहे पहा, कधी कधी ऑप्शन मध्ये आपल्याला त्यांचं पूर्ण नाव दिलं जातं, या ठिकाणी जे केशवसूत नाव आहे ते त्यांचं टोपण नाव आहे। तर लक्षात ठेवा आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत आहेत आणि त्यांचं पूर्ण नाव काय आहे, कृष्णाजी केशव दामले, तेच आहेत पहा केशवसूत। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। लक्षात ठेवा सरळ सरळ या ठिकाणी मी तुम्हाला केशवसूतचा अर्थ सांगतो। केशव हे त्यांचं नाव झालं आणि सूत म्हणजे मुलगा, तर म्हणजे केशवचा मुलगा कोण, तर कृष्णाजी, म्हणजे त्यांना काय म्हटलं जातं केशवसूत, कृष्णाजी केशव दामले। ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे तंद्री लागणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधायचा आहे। पहा, तंद्री लागणे म्हणजे काय, तंद्री लागणे याचा अर्थ होतो पहा एकदम गाढ झोप घेणे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे। मित्रांनो हे वाक्य खूप वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे। सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत हे वाक्याचा काळ कोणता आहे, तर हे जे आहे पहा हे अपूर्ण वर्तमान काळामध्ये येतं। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पहा या ठिकाणी काय येतं, तर करत आहेत या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया चालू आहे किंवा अपूर्ण असल्याचं आपल्याला दिसून येतं, म्हणून हे जे आहे हे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे मराठी पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाची ओळख आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर दादोबा तडकरकर यांना म्हटलं जातं पहा मराठीचे पाणिनी। हा शब्द मित्रांनो महत्वाचा आहे, मराठीचे पाणिनी दादोबा तडखरकर। या ठिकाणी मराठीतील पहिले नियतकालिक होतं दर्पण आणि याचे जे संपादक आहेत ते होते बाळशास्त्री जांभेकर। ऑप्शन क्रमांक या प्रश्नाचं उत्तर होईल पहा 2। यानंतरचा प्रश्न आहे वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्यास डॅश असं म्हटलं जातं। या ठिकाणी आपण परत एक वेळा व्याख्या घेतलेली आहे, कारण आपल्याला जर व्याख्या पाठ असतील तर मित्रांनो प्रत्येक याचं जे व्याकरण आहे ते सोडवणं खूप सोपं जातं, म्हणजे त्या व्याख्येवरूनच आपल्याला त्या प्रश्नाचा लगेच उत्तर मिळून जातं। तर वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 2 त्याला पुल्लिंगी असं म्हटलं जातं। या ठिकाणी पहा पुरुषत्वाचा बोध दिलेला आहे, त्या ठिकाणी जर स्त्री असतं तर बोध वेगळा झाला असता स्त्रीलिंगी, लक्षात ठेवा। तर नामाच्या रूपावरून स्त्रीत्वाचा बोध होत असेल तर ते स्त्रीलिंगी वाक्य असतं। जर स्त्रीतत्वाचा किंवा पुरुषत्वाचा बोध वाक्यातील नामाच्या रूपावरून होत असेल तर ते नपुसकलिंगी असतं आणि जी नामे दोन्ही लिंगात मोडतात त्यांना उभयलिंगी असं म्हणतात। आणि या ठिकाणी काय दिले, फक्त पुरुषत्वाचा बोध, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे जागतिक वसुंधरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो। मित्रांनो प्रत्येक परीक्षा जर असेल तर त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 प्रश्न हे दिनविशेषवर हमेशा विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे। जागतिक वसुंधरा दिवस हा जो आहे हा पर्याय क्रमांक 1 22 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो। या ठिकाणी लक्षात ठेवायचे 25 एप्रिलला जो आहे तो जागतिक हिवताप दिन असतो, 7 एप्रिलला जो आहे तो जागतिक आरोग्य दिन असतो, 23 एप्रिलला असतो जागतिक पुस्तक दिन। आणि अशाच पद्धतीचे आपल्याला जागतिक आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहिजे असतील तर दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण ते देखील व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत।
तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे की मराठी व्याकरणावर स्पेशल प्रश्न आपण घेतलेले होते. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तर आपल्याला देता आली हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला टेलिग्राम थ्रू आपण देत आहोत. तर त्या ठिकाणी मराठी नोकरी हे आपलं टेलिग्राम आहे, त्याला जाऊन जॉईन करा, म्हणजे त्या ठिकाणी PDF आपल्याला मिळून जाईल. आणि मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.